हाय हॅलो नमस्कार, कसे आहात तुम्ही? मी सारिका तुमचं सगळ्यांचं खूप सारं स्वागत करते आपल्या एका नवीन ब्लॉग मध्ये. आणि आजची सुरुवात मस्त छान अशी झालेली सकाळपासून, कारण की आज आहे गुरुपौर्णिमा आणि खूप छान वातावरण झालेलं आज घरामध्ये आणि खूप छान प्रसन्न पण वाटतंय बरं का. जेव्हा आपण मस्त छान असं मनापासून जेव्हा आपण घरामध्ये दिवा अगरबत्ती ते करतो, हळदीचं लेपन करतो उंबरठ्याला, तेव्हा एकदम प्रसन्न वातावरण होतं घरामध्ये आणि खूप छान वाटतं. आजचा दिवस म्हणजे आज वेगळाच वाटतोय, खूप भारी वाटतंय. आणि त्यानंतर म्हटलं चला एक गोष्ट तुमच्यासोबत शेअर करायची होती. ती म्हणजे मी पार्सल मागवलेलं आहे, ते तुम्हाला दाखवायचंय. ओशनची कव्हर मी मागवलेले आहे. सकाळीच पार्सल रिसीव्ह झालं मला हे. मी ओपन नाही केलेलं आहे. आता करते म्हटलं चला. आणि कसं आलंय ते बघू आपण आधी. उशांचे म्हणजे छोट्या उशा असतात ना, त्याचे कव्हर मी मागवले. आता बरेच वेळा मी ऑनलाईनच मागवते, मी कधीच असे ऑफलाईन कधीच याच्यातून घेतलेलं नाहीये. आणि हा टॉप तुम्ही पाहिला का, किती भारी वाटतंय ना, कलर छान वाटतंय ना. मला तर खूप आवडला आणि त्यांना पण खूपच आवडला. ते म्हणत होते खूप सुंदर दिसते तू, मला त्याशी म्हणत होते. आणि कलर म्हणजे खूप सुंदर वाटतं आणि भारी पण वाटतं. आणि मी म्हणजे काल रिसीव्ह झाला मला तो. मी मिशोवरून टॉप मागवलेला होता हा पण 265 ला मला तो पडलेला आहे. खूप मस्त आहे आणि भारी वाटतोय, तो एकदम छान आहे, परफेक्ट बसला मला. आणि त्यानंतर मग चला, कलर खूप सुंदर वाटतोय त्याचा. आणि तेव्हा मी आता ओशनचे कवर दाखवते. ओशनचे कवर पण खूप भारी आलेत, सुंदर आहे बघा. कलर असे मागवले मी, छान वाटतात कलर. कपडा क्वालिटी पण खूप भारी आहे. आणि हे पण मी जास्त तरी मिशोन मागवते. मी फ्लिपकार्ट किंवा अमेझॉन असतात त्याच्यावर म्हणजे कमीच असतात. मी कधीच त्याच्यावरती जास्त मागवत नाही. मला मिशोवरती स्वस्त वाटतं जरा. आणि खरंच आहे. आणि हे आहे 200 200 200 250च्या आताच आहे. 250 पण नाहीये याच्यावाले बरं का कव्हर उशांचे. आणि खूप छान आहे बरं का खरंच. 5 आलेले ते, खूप सुंदर आहे. मला तर खूपच आवडले. कपडा क्वालिटी तर इतकी छान आहे ना त्याची, तुम्ही बघू शकता. खूप मस्त आहे, भारी आहे आणि दिसायला पण खूप सुंदर वाटतील. आणि मी म्हणजे अशी मागवले थोडेसे, कसं आहे ना, लाईट कलर मध्ये. मला थोड्या दिवसांनी कलर द्यायचा आता. तर म्हटलं कसं आहे ना, कलर देऊ तसंच आपण मॅच करू त्यांना. आणि खूप छान आहे, क्वालिटी ते एकदम भारी आहे. आणि त्याच्यावरती शाईन आहे थोडी थोडी, असं भारी वाटतंय ते. जाणार वगैरे नाही असं कपडा, म्हणजे खूप मस्त आहे. क्वालिटी वगैरे छान आहे, सुंदर आहे. आता मी त्यांना टाकून घेणार आहे, की हे पण मी आधी ना खूप वर्षापूर्वी मागवलेल्या होत्या आणि आता नंतर मागवलेल्या होत्या, त्या पण मी त्यातच म्हणजे मी काढले नव्हते तर राहू दिल्या होत्या. कसं आहे ना, घाण नको व्हायला म्हणून. आता पण मी ह्या उशे ते कवर राहू देईल आणि यातच टाकेल, कारण की का, जेव्हा आपल्याला धुवायचे असतात तेव्हा आपण हे काढले की धुवू शकतो आणि त्या उशा पण एवढे घाण होत नाही, धूळ वगैरे बसत नाही. आणि खूप छान आहे. कलर वगैरे कसा वाटला तुम्हाला नक्कीच कमेंट करून सांगा. तर आज आहे गुरुपौर्णिमा, त्यानिमित्ताने मी सकाळीच आहे ना मस्त उडीद डाळ भिजत घातलेली, कारण की आमच्या गावाकडे ना उडीद डाळचे वडे करतात सायंकाळच्या वेळेस. मी सकाळीच त्याला भिजत घातलेली. नणदबाई इथेच राहतात, त्यांनी दिलेली होती डाळ. आता दुकानातून काही पॉलिशवाली आणलेली नव्हती, ती पॉलिश केलेली असते की ती पटकन धुवून आणि वाटता येते आपल्याला. पण ही पोत्र्यांची असल्यामुळे तिला भरपूर वेळ लागतो धुवायला ना त्याला. तर तिचेच मी आज उडीद डाळचे वडे करणार आहे. पण ती छान लागतात वडे, म्हणजे त्याच्यावाले ना खूप चविष्ट लागतात. आणि आमच्या गावाकडे ना म्हणजे उडीद डाळचे वडे ना पावशेर वगैरे करतात पै पाहुणे आले की. आणि त्यानंतर मग चला, सकाळी मस्त हळदीचं लेपन केलं होतं मी मी आज पहिल्यांदा हळदीचं लेपन केलं. खूप भारी वाटतं ना, वातावरण घरामध्ये एकदम हे होतंय. पण थोडस ना पडदानं थोडस म्हणजे हळदीचे डाग पडले पडद्याला, कारण की ओलं ओलं होतं आणि म्हणजे डोक्यातच नाही आलं, मी बाजूलाच नाही केला. त्याला थोडेसे डाग पडले. आता त्याला उद्या बिद्या धुवून घेईल पडद्याला थोडस, कारण की कसं ना, तो लाईट कलर मध्ये आहे ना, असं आहे. आणि त्याला मग ते हळदीचे डाग वगैरे पडले ना, असे काही त्याला फालतून हळदीचे डाग पडलेत. आता त्याला धुवून घेणार उद्या थोडं. आणि त्यानंतर मग चला, मग आजचा व्हिडिओ मस्त कंटिन्यू करा, मी तुम्हाला दाखवणार आहे. आणि नणदबाई वगैरे पण म्हणजे गावाला गेलेल्या होत्या त्या. नणदबाईंचे जावई आहे, त्यांचा थोडा ऍक्सिडेंट झाला होता, मग त्यांना ते बघायला गेले होते. आम्ही फोनवरतीच विचारलं त्यांना कशी तब्येत काय नाही.
त्यांचं थोडंसं ऑपरेशन वगैरे पण झालं आणि मग त्या गावाला गेलेले होते सगळे. मग मी आता उडीदाचे वडे करणार आहे संध्याकाळी. पण ते आता बसले सकाळी तिकडनं आणि संध्याकाळच्या वेळेस ते येतील. मग म्हटलं चला त्यांना पण आपण इकडे जेवणाला बोलवून घेऊ. कसं आहे ना, सायंकाळी ते येतील आणि प्रवास करून आले की स्वयंपाकाची इच्छा राहत नाही. मग त्यासाठी आम्ही त्यांना इकडे जेवणाला बोलवणार आहे. तर तुम्ही कंटिन्यू करा व्हिडिओ. कसा दिसतोय? हो, छान आहे. कुठे गेलते तुम्ही? नाही ग, कुठे जाणार आहे आम्ही? तुला काय वाटलं आम्ही कुठे गेलो? कुठे जाणार आहे? आणि ओमनी पण आज आहे ना नवीन टी शर्ट घातलं बरं का, मस्त छान छान. ओम 2 दिवस झाले घरीच आहे कारण की त्याला ताप आला थोडा, त्यामुळेच गेला नाही तो. काल आणि आज 2 दिवस झाले का? रविवारचा दिवस कशाला झालते? सुट्ट्या 2 दिवसाच्याच पडल्या त्याच्या. थोडा ताप आला, त्याला औषध वगैरे दिलं होतं. बघू आता ताप नाही कमी झाला मग त्याला इंजेक्शन वगैरे मारून दवाखान्यात जाऊन. आणि आता रिया स्कूल मधून आली, आता ती कपडे वगैरे चेंज करल, आवरल आणि मग बाकी आता काम पटपट स्वयंपाकाला लागल कारण की का नणद बाई येणार आहे म्हटलं जेव्हा मग एवढ्या जणांचा स्वयंपाक करायला जरा वेळ लागतो. आणि तुम्हाला तर माहितीच आहे मला त्रास होतो आणि मला पण 2 दिवस झाले ना असं त्रास होतोय, थोडंसं डोकं वगैरे माझं खूप दुखतंय. म्हणजे असंच होतं ते मला कधी कधी ना, आणि थंडीमुळं पण आणि पावसामुळं पण होतो का काय काय माहिती. थोडं डोकं दुखायला लागलंय माझं आता जरा, आणि म्हणजे सुचत नाही काय करायचं काय नाही. काल पण माझं खूप डोकं दुखत होतं, मी झोपलेली होती आणि आता पण म्हणजे गोळ्या वगैरे घेतल्या संध्याकाळच्या वेळेस पण, आणि सकाळी पण गोळ्या घेतल्या तरी पण डोकं थांबतच नाहीये. आणि मग टॉप तर कालच आला, मी तुला हो ना ग, खरंच कालच आलेला आहे. मी तुला दाखवलं नव्हतं, म्हणजे मी याच्यामध्ये ठेवून दिला होता कपाटामध्ये. 4 नाही मागवले होते, तो 4 वाले मी रिटर्न केलं. मी गेल्या वेळेस आहे ना म्हणजे कॉम्बो मागवला होता 4चा टॉप, तर पण ते काय झालं ना, पण ते काय झालं ना, म्हणजे तो मला व्यवस्थित येत नव्हती साईज त्याची, आणि त्यानंतर मी ते रिटर्न टाकून दिले. मी त्याचा काही व्हिडिओच केला नव्हता. म्हणजे कपडा क्वालिटी खूप सुंदर होते त्याच्यावाले, पण काय झालं ना ते मला येत नव्हते, मग त्यासाठी मी रिटर्न टाकून दिले. आणि त्यानंतर मग हा एकच मागवला चांगलावाला. आणि त्यानंतर म्हटलं चला अजून मागवायचे मला थोडे दिवसांनी, आणि मी तुमच्यासोबत शेअरच करत. खूप छान आहे क्वालिटी ह्याची पण, सुंदर आहे. आणि मस्त ती हे व्हाईट कलरची हे आहे त्याच्यावरती असे धाग्याची एम्ब्रॉयडरी वगैरे त्यावरती, आणि छान वाटतंय. चला आता मस्त आहे ना, उशीचे कव्हर मी टाकून घेणार आहे त्यामध्ये. उशीचे कव्हर नाही, उषा टाकून घेणार आहे. चला मला वाटतं ते कसं दिसणार आहे. आणि मी आता काय करणार आहे, ज्या काही ते हे ना म्हणजे सोप्यासारखे ना, ते सोफा कम बेड, त्याला मी काय करणार आहे आता हे कव्हर आणले ना, अशीच बेडशीट आणणार आहे डबलची. खूप मोठी बेडशीट आली डबलची. आणि त्यानंतर त्याला पण मी असं कव्हर वगैरे शिवून घेणार आहे, खूप मस्त वाटेल, भारी. म्हणजे एकदम मला असं मॅच करायचंय ते, तेव्हा सुंदर वाटतं ते मॅच. आणि मी ह्या छोट्या ज्या उशा आहेत ना, मी त्या घरी शिवलेल्या आहे. घरीच मी अंदाजेच मापात शिवलेलं आहे बरं का, आणि ते एकदम परफेक्ट त्याला कव्हर बसतात. खरंच मी सांगते, अंदाजे शिवलेले आहे बरं का मी. मी असं माप वगैरे घेऊन अजिबात शिवले नव्हते, मी अंदाजे शिवले होते, पण एकदम परफेक्ट त्याला ते कव्हर बसतात. कापूस होता माझ्याकडे, मी त्याच्यास ना शिवून घेतले होते. बघा छान बसलंय हे, बघा मस्त बसलं, एकदम परफेक्ट बसतं, मापात बसते. आणि छान आहे, क्वालिटी वगैरे शाईन आहे त्याच्यावरती, तुम्ही बघू शकता, खूप मस्त आहे. एकच ठेवलं बघा कसं वाटतंय ना, म्हणजे. तर मी आता उशिरानं कव्हर लावून घेतलेत, तर बघू शकता तुम्ही, खूप छान वाटतंय ना, एकदम फ्रेश वाटतंय. आणि मला आहे ना हे सोप्याचं पण आहे ना, हे चेंज करायचंय, म्हणजे असं कलर कसं तो मळकट वाटतोय आणि थोडा ब्राऊन कलर आहे ना तो, त्यामुळे ते चांगलं वाटत नाहीये. मग मला आता ते चेंज करायचंय. तर मी शनिवारी बघायला आता बाजारात जाणार आहे, आणि त्या दिवशी बेडशीट वगैरे घेऊन येणार आहे. आणि त्याला मशीनवरती मस्त छान असं त्याला खोड शिवून घेईल, आणि मग फ्रेश वाटेल अजून, ते पण ते असं मॅच होईल त्याला. आणि मी सांगितलं होतं मागच्या व्हिडिओमध्ये की मी उशांचे कव्हर वगैरे मागवलेले मी दाखवेल. आणि मी हे मागवलेले आहे, खूप मस्त आहे, 234 रुपयाचे.
उशांचे कवर कसे वाटले नक्कीच कमेंट करून सांगा. आणि तुम्हाला जर माझे व्हिडिओ आवडत असेल तर चॅनलला सबस्क्राईब करा आणि व्हिडिओला लाईक शेअर नक्कीच करत जा बरं का. आणि त्यानंतर मग आज सायंकाळी केले होते मस्त उडीद डाळचे वडे. मला रेसिपी तुम्हाला दाखवायची होती पण काय झालं ना, मेमरी फुल झाली आणि त्यामुळे मला बाकीच्या क्लिप वगैरे काहीच घेता नाही आल्या. तुम्ही बघू शकता मी जे काही शॉर्ट व्हिडिओला केलेलं होते क्लिप त्याच जोडल्या होत्या नंतर. आणि म्हणजे मेमरीचा प्रॉब्लेम झाला म्हणूनच, नाही तर माझी इच्छा होती की तुम्हाला उडीद डाळचे वड्यांची रेसिपी दाखवायची. बऱ्याच वेळा कमेंट येतात की उडीद डाळची रेसिपी दाखवा म्हणून. आणि त्यानंतर मग चला मस्त तिने टम्म फुगला होता उडीद डाळचा वडा. आणि तुम्ही बघू शकता खूप छान आणि टेस्टी लागतात बरं का. आता आमच्या गावाकडे कसं आहे ना, पाहुणचार वगैरे करतात बरं का, पाहुणे वगैरे आले की. आणि आजचं गुरुपौर्णिमा होती ना, मी त्यासाठी स्वयंपाक केला होता मस्त खीर पुरी. आणि ती आमच्या गावाकडे करतात बरं का, गुरुपौर्णिमा असल्या की असं खीर पुरी वडे भजे. आणि त्यानंतर मस्त ताईंना पण बोलवलं होतं इकडे जेवणासाठी, कारण की ताई गावाकडनं आल्या होत्या. आणि मग त्यांना म्हटलं स्वयंपाक वगैरे काही करू नका, मग सगळ्यांसाठी मी गरमागरम उडीद डाळचे वडे तळून दिले होते. मग मी तळत होते आणि ताईंना म्हटलं तुम्ही सगळ्यांना ना जेवणाला वाढवून घ्या. आणि ताईंना म्हटलं तुम्ही पण बसून घ्या, कारण की कसं आहे ना, गरमागरम उडीद डाळचे वडे खाल्ले ना की खूप मस्त लागतात. मग त्यानंतर मग ताई पण बसून गेल्या होत्या आणि खूप उशीर झाला होता बरं का, रात्रीचे 10:30 वाजले होते जेवणाला. आणि त्यानंतर